नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे बघा मटण कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण 1 किलो मटण घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर या 3 गोष्टींचं आपण वाटण करून घेतलेलं आहे। कुकर ठेवलेला आहे आपण गरम करण्यासाठी। त्यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हे जे वाटण आहे हे आपण घालून घेणार आहोत। आलं, लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटून घेतलेलं होतं, ते यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे व्यवस्थित परतून झालं की आपण नॉनव्हेज जे आहे ते स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं। यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत, अर्धा चमचा। थोडंसं तिखट घालायचं आहे चवीनुसार, आणि तिखट थोडं कमीच वापरायचं आहे। थोडासा गरम मसालाही यामध्ये घालू शकतो। त्यामध्ये आपण हे नॉनव्हेज जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं, हे यामध्ये घालून घ्यायचं आहे। ते यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून झालं की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे। याच्या प्रमाणातच मीठ घालायचं आहे, कारण आपण भाजी करताना परत वरून थोडंसं मीठ वापरणार आहोत। आणि यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे। परतून झालं की थोडंसं, अगदी थोडंसं 1 ग्लासभर आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण याचा मसाला काढून घेऊ। आपण हे घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतला, कोथिंबीर घेतली आणि फुटाणे घेतलेले आहे। आता हे सगळं व्यवस्थित खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, त्यावर आपण तेल घालून घ्यायचे। कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा लांब लांब चिरलेला आहे, उभा चिरून घेतलेला आहे। तो चिरल्यानंतर यामध्ये आपल्याला व्यवस्थित हा चांगला परतून घ्यायचा, याचा कलर बदलेपर्यंत परतायचा। आता कांदा आपला इकडं परततो तोपर्यंत आपल्याला हे शिजलं की नाही हे बघून घेऊया। हे बघा व्यवस्थित शिजलेला आहे, तोपर्यंत आपला कांदा पण इकडे परतून झालेला आहे। आता खोबरं पण आपण त्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता ते काढून घ्यायचे। नॉनव्हेज आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे कुकरमधलं, आणि त्याच कुकरमध्ये याला फोडणी देणार आहोत। आता आपण काय केलेलं आहे, तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आलं लसणाची आपण पेस्ट घातलेली आहे। ती आयतीच पेस्ट आपण वापरणार आहोत। तुम्ही घरची पेस्ट सुद्धा यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये व्यवस्थित आपल्याला ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। तेलामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला जो आहे तो घालायचा आहे। थोडासा मीठ मसाला जो आहे तो घालणार आहोत। त्यानंतर आपण सुरुवातीला थोडंसं तिखट पण यामध्ये वापरलेलं होतं, तर तिखट पण आपण प्रमाणात वापरणार आहोत। यामध्ये हळद घातली, धनेपूड घातले, तिखट घालणार आहोत चवीनुसार। आता हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आपण जे मसाला वाटून घेतला होता, तो कांदा, खोबरं, फुटाणे, हे सगळं वाटण जे केलेलं होतं ते यामध्ये घालून व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 1 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, ती पण यामध्ये घालून घेणार आहोत। ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे बघा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण काय करणार आहोत, ते थोडंसं पाणी जे होतं मसाल्याचं ते मिक्सरच्या भांड्यामधलं ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि मसाला जो आहे तो तेलामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचा। मसाला चांगला जर परतला तर आपली भाजी पण छान लागते। आता यामध्ये आपण जे उकडलेलं मटण होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत। आणि तुम्हाला याचं प्रमाणात रशी कशी ठेवायची आहे त्या प्रमाणात तुम्हाला थोडंसं पाणी हे वाढवायचं आहे। तर हे बघा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी यामध्ये मी गरम घातलेलं आहे। पाणी आपण दुसऱ्या साईडला गरम करायला ठेवलेलं होतं, तर जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेतलेलं आहे। आणि व्यवस्थित हे थोडंसं मीठ आपल्या वरून घालून घ्यायचं आहे। हे बघा, आणि मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। याला चांगली उकळी येऊ द्यायची। आपली नॉनव्हेजची भाजी जी आहे ती मस्तपैकी तयार झालेली आहे। तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। याला चांगली उकळी आली की आपण याचा गॅस बंद करणार आहोत।